महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. आपल्या खेड तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना माझा खेड तालुक्याचा आमदार या नात्याने नमस्कार. गेल्या 20 तारखेला नोव्हेंबरला आपल्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचं मतदान झालं आणि त्यानंतर 23 नोव्हेंबरला आपला निकाल लागला. आम्हाला या तालुक्याकडून फार मोठी अपेक्षा या ठिकाणी होती आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेनं न भूतो न भविष्यती असा विजय या ठिकाणी 52,000 मताच्या अंदाजे मताने या ठिकाणी लीड देऊन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून या तालुक्याचा आमदार बनवण्याचं काम सर्वसामान्य जनतेने केलेलं आहे. त्या दिवसापासून तालुक्यातील प्रत्येकाचा आनंद मी पाहिला. आपण त्या ठिकाणी वाजत गाजत मिरवणुका पाहिल्या. चाकण, खेड, आळंदी ग्रामीण भागामध्ये लोकांचा उत्साह पाहिला. या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर खरोखर आपण तालुक्यामध्ये निवडणूक कालावधीमध्ये अनेक आश्वासनं या ठिकाणी दिली होती. आश्वासनं म्हणण्यापेक्षा लोकांचीच मागणी होती की या तालुक्यात परिवर्तन झालं पाहिजे. ज्या व्यक्तीला आम्ही गेले 15 वर्ष 3 वेळा संधी दिली त्या व्यक्तीनं तालुक्याची महत्वाची कामं केलेली नाहीये. ग्रामीण भागातील छोट्या छोट्या कामापर्यंत हा माणूस लक्ष घालतो. कुणाच्याही सुखदुःखापर्यंत हा माणूस पोहोचत नाही. फक्त MIDC मध्ये यांचं कुटुंब, यांचे नातेवाईक, यांच्या कंपन्या, ठेकेदारांकडून त्रास देऊन टक्केवारी घेणे, मोठ्या मोठ्या आकड्यांचा विकास साधणे. प्रत्यक्षात तो विकास तालुक्यात कुठेच दिसत नाही आणि अशा परिस्थितीतून या ठिकाणी राजकीय कार्यकर्ता म्हणून आम्ही सुद्धा खेड, आळंदी, चाकण 3च फक्त मुख्य शहरांमध्ये बघा, आजही कचऱ्याचे ढीग तसेच आहेत. आजही ड्रेनेजचं पाणी जाण्याची सोय नाहीये. शुद्ध पाणी पुरवठा मिळत नाहीये. या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य नागरिकाला या ठिकाणी कळल्यामुळं गेल्या अनेक वर्षापासूनचा म्हणजे मागच्या 3-4 वर्षापासून एकच म्हणणं सर्वसामान्य जनतेचं होतं की परिवर्तन करायचं आणि ते परिवर्तन जनतेनं करून दिलं. आणि त्यामुळं त्या ठिकाणी परिवर्तनाच्या माध्यमातून ज्यावेळेस आमदार म्हणून मी गेल्या रविवारी विधिमंडळाचा सदस्य म्हणून त्या ठिकाणी आपल्या तालुक्याचं नाव खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ आहे. वारकरी संप्रदायाचा पाईक मी आहे. आपली मराठमोळी टोपी, वारकरी संप्रदायाचं उपरणं घालून मी त्या ठिकाणी शपथ घेतली आणि शपथ घेत असताना मी हुतात्मा शिवराम आली राजगुरू असतील, आदरणीय बाळासाहेब ठाकरे असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, सर्व साधू संतांची, पंढरीच्या पांडुरंग तुकोबाराया माऊलींचं नाव घेऊन ज्या आपल्या तालुक्यामध्ये आदिवासी समाज मोठा आहे, SC ST ची संख्या मोठी आहे, या सर्व बांधवांनी आपल्या माझ्या निवडणुकीमध्ये फार मोठं मोलाचं मतदान या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळं शेवटी जय महाराष्ट्र, जय भीम, जय आदिवासी अशा पद्धतीनं या ठिकाणी मी माझी शपथ त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला. परंतु जे व्यक्तिमत्व 15 वर्ष आमच्यासारख्यांनी सुद्धा त्यांना 1-2 वेळा मतदान केलंय, परंतु त्या गोष्टीची जाणीव त्यांना नाही. आणि इलेक्शन कालावधीमध्ये सुद्धा त्यांनी माझी माळ, माझा वारकरी संप्रदाय, माझा गंध याच्यावर टीका केली, तिथपर्यंत ठीक आहे. परंतु निवडणूक कालावधीमध्ये तालुक्यातील सर्व वारकऱ्यांनी यांना जागा दाखवली की वारकरी काय असतो हे दाखवून सुद्धा त्यांच्या डोक्यात झोप येते की नाही मला माहीत नाही. परंतु काल सुद्धा त्यांचा कार्यकर्त्यांचा मेळावा होता. त्या मेळाव्यामध्ये त्यांनी
कार्यकर्त्यांनाची संवाद साधणे, आपण पराभूत का झालो याची कारणं शोधणे, हे करण्यापेक्षा आपल्या स्वपक्षीयांना युतीतील नेत्यांनाच या ठिकाणी जोडून काढण्याचं काम त्यांच्या शब्दातून केले. असताना त्यांच्या डोळ्यासमोर आता नवीन आलेला आमदार म्हणून संताजी धनाजी सारखा मी सारखा पुढे दिसतोय. मी कसा निवडून आलो हे त्यांना शेवटपर्यंत कळलं नाही, परंतु या माळेनंच आणि या गंधानंच मला निवडून आणले. त्यामुळे रात्रंदिवस माळ आणि गंध त्यांच्या डोळ्यासमोर दिसतोय. म्हणून त्यांनी काल ती शपथ सुद्धा एवढी काही लोकांना भावली की अनेक जिल्ह्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांनी सुद्धा ती शपथ आपल्या स्टेटसला ठेवली आणि त्यामुळं यांना त्या शपथेचा पण राग आला, कारण यांना शपथ घ्यायला मिळाली नाही. आणि त्यामुळं त्यांनी काल उल्लेख केला, खोटी माळ, खोटा गंध, खोटी शपथ. पण तुम्ही स्वतःच खोटे आहात. तुम्ही स्वतः खोटे असल्यामुळं एवढा सडकून तुमचा पराभव तालुक्याने जनतेने केलेला आहे. तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करायचं सोडून समोरच्या उमेदवारावर म्हणण्यापेक्षा आता मी पदसिद्ध या तालुक्याचा आमदार झालोय, माझ्यावर टीका करण्यात आता तुमचा काही उपयोग नाही, कारण तुम्ही आता माझी झालेला आहात. ज्या वेळेस काल एवढी लोक दिसली, कुणालाही एनर्जी येणार, ताकद येणार, बोलण्याची धमक येणार, पण घरी गेल्यावर गाडीत बसल्यावर त्यांना लक्षात येते, अरे आपण तर पडलेलो आहे, माझी आहे. आणि त्यामुळे त्यांच्या ज्या भावना आहेत, त्यांचं जे दुःख आहे, जे शिल्ले आहे, की त्यांनाच पुन्हा या ठिकाणी आमदार व्हायचं होतं. परंतु तुम्हाला आमदार म्हणून मी एक निमित्त होतो, परंतु सर्वसामान्य जनतेनं तुमचा पराभव केलेला आहे. आणि हा पराभव 4-5 हजार, 5-10 हजार मतांनी जर झाला असता तर तालुक्यातील जनतेनं थोडाफार तुम्हाला मान दिला असता. परंतु तुम्हाला पडलेल्या मतापैकी निम्म्या मतांनी, निम्म्यापेक्षाही जास्त, त्यांना 98,000 मतं पडलेत आणि माझा विजयाचं लीड 52,000 आहे. म्हणजे तुमचा पराभव हा दारुण पराभव केलेला आहे. तुम्ही आता या ठिकाणी तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला काय करायचे, तुमच्या कार्यकर्त्यांसाठी काय करायचे, तुम्ही माझी होऊ नये, तुम्हाला तालुक्यासाठी काही चांगलं करायचं असेल तर आमची काही अडचण नाही. तुम्ही लोकांना सांगताय आमची सत्तावर आहे, हे पण मान्य आहे. मला ज्यावेळेस आपल्या तालुक्यानं संधी दिली त्यावेळेस मी निवडणूक काळात सुद्धा यांना अनेक प्रश्न त्या ठिकाणी विचारले. निवडणूक संपेपर्यंत यांनी एकाही प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी दिलं नाही. ती उत्तरं नाही देऊ द्या, परंतु शेवटपर्यंत हे माझ्यावर आरोपच करत राहिले. निवडणुकीच्या काळात निवडणूक लढवण्यासाठी यांच्याकडे पैसा नाहीये, तिथपर्यंत टीका ठीक होती. परंतु काल सुद्धा त्यांनी या पतसंस्थेचं एवढं, त्या पतसंस्थेचं तेवढं. यांना अजूनही जर तुम्हाला मोकळा वेळ असेल तर मी त्यावेळेसही सांगितलं शेवटच्या सभेत की यांना लईच हौस असेल तर मला आता एक पीए सरकारी मिळालाय. इथं ग्राउंड लेवलला एक पीएची गरज आहे. तुम्हाला मी सगळी माझी खाती देतो, माझे व्यवहार देतो, तुम्ही ती शोधा. परंतु हे सगळं करत असताना अजूनही याचं एवढं कर्ज, त्याचं तेवढं कर्ज, आणि तुम्ही स्वतः सांगता की माझं निवडणूक झाली, एकाचाही कोणाचा रुपया मी ठेवलाय का? आपण त्या ठिकाणी काही कॉन्ट्रॅक्टर लोक बसलेली होती, त्यांच्याकडून 7-7% घेतलेले. इलेक्शनच्या आदल्या दिवशी सुद्धा काही कॉन्ट्रॅक्टरांनी तुमच्या घरी पैसे आणून दिले. तुम्हाला पैसे कसे कमी पडतील? तुम्हाला एमआयडीसीतून पैसे येत होते, स्क्रॅपचे पैसे येत होते, बदल्यांचे पैसे येत होते, रेव्हेन्यूचे पैसे येत होते, ठेकेदारांचे पैसे येत होते. तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने जमीन जुमले याचं पुनर्वसनच्या याच्यातून पैसे येत होते. तुम्हाला पैशाचा स्रोतच जर एवढा आहे आणि त्यामुळं तुमचे पैसे कमी पडणारच नाही ना. माझ्यासारखा कार्यकर्ता जिल्हा परिषद, पंचायत समिती, मार्केट कमिटीतून काम करताना निवडणुकामध्ये 2-5 रुपये लागतात, परंतु ते करूनही मी कधी कोणाचे पैसे घेऊन राजकारण केलं नाही किंवा कोणाला बुडवलं नाही. वैयक्तिक काम करताना 2 रुपये इकडे इकडे होतात. बँकांच्या कर्जाच्या बाबतीत उलट मला त्यांना सांगायचं, या ठिकाणी राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक स्वतः आबा आहेत. आबा निवडणूक कालावधीमध्ये निवडणूक चालू असताना सुद्धा मी 90 लाख रुपये माझं कर्ज होतं, 60 लाख रुपये निवडणूक काळात सुद्धा मी बँकेचे भरलेत. आबा तुम्ही प्रशासनाला विचारा, हे राजगुरुनगर सहकारीचं विचारा, तिकडे आढळराव दादांचं बोलतात. एका बाजूने म्हणतात आढळराव दादांनी मला सांगितलं की 7 लाख भरून घेतले,
एका बाजूने काल आढळरावदादांबद्दल बोलतात की त्या ठिकाणी तिथं अजितदादांच्या शेजारी बसतात आणि हितगुज करतात. तुम्हाला नक्की कोणाबद्दलच चांगलं नाहीये. माझ्या व्यवहाराबद्दल बोलण्याचा तुम्हाला अजिबात राईट नाहीये. मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला माणूस आहे. मी निवडणूक माझ्याकडे तुम्ही म्हटले पैसे नाहीये, तरी पैसे नसले तरी मतदान माझ्या मागे होतं आणि त्या मतदानाने 52,000 मतांनी पडून सुद्धा तुम्हाला जनाची नाही तर मनाची तरी थोडी वाटायला पाहिजे की आपल्या मागे मतदान नाही आणि आपण अजूनही या माणसाच्या पैशावर बोलतोय. मला कुठंच पैसे कमी पडले नाही. जिथं जिथं लागले तिथं तिथं पैसा मी पण कुणाचा ठेवला नाही. की या व्यक्तीनं काल एक उल्लेख केला की यांचे बाचे MIDC दिसतात. आता यांचे बाचे, यांचे भाऊ, यांचे पुतणे जस काय 16 वर्ष संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीसमोरच ध्यान करून बसले होते. 16 वर्ष यांनी अख्खी MIDC लुटली, अख्खी सरकारी कार्यालय लुटली, अख्ख्या पुनर्वसनचे प्रश्न सोडवण्याऐवजी पुनर्वसनच्या जमिनी विकल्या, एजंट म्हणून काम केलं. माझी कुटुंबातली माणसं सुद्धा आणि माझ्या नात्यातली माणसं आणि ज्या पक्षातून मी निवडून आले त्या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ता सुद्धा तुम्ही कधी पण आता 3 आठवडे झाले निवडणूक झाली, कुठेही जाऊन विचारा, जर कोणाच्या दारात आला असला किंवा कोणाला फोन केला असला आणि पुढेही पण जाणार नाही याची मला खात्री आहे. कारण सर्वांना एक आनंद आहे की या तालुक्यातील जनतेने आपल्यावर विश्वास ठेवलाय. या माणसाने MIDC लुटली म्हणून याला घरी घालवली. आता आमच्या सारख्याला अशी लुटालूट काय करायची नाही, परंतु या उद्योगनगरीमध्ये तुम्ही फक्त पैशाचा विचार, लुटायचा विचार केला, परंतु या तालुक्यात अनेक युवक बेरोजगार आहेत. आम्हाला पक्षाला, मला स्वतः आणि आम्हाला सर्वांना या ठिकाणी त्या युवकांना न्याय द्यायचा आहे. तालुक्याचे प्रश्न सोडवायचे. MIDCचा उपयोग CSRच्या माध्यमातून आम्हाला विकास कामासाठी करायचा आहे. त्यासाठी आम्ही निश्चित फोन करू, आमचा अधिकार वापरू. परंतु या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीनं दिशाभूल करून आता यांना कळायला लागले की आता आपलं इथून पुढे काय बरं नाही. यापूर्वी यांना ते साधून गेलं की दम दिला का लोक ऐकतात. तुम्ही दम विधानसभेला सुद्धा लोकांना दिला, लोकसभेला सुद्धा दिला, पण तुम्ही स्वतःच्या मार्केट कमिटीला सुद्धा लोकांना दम दिला. पडता पडता वाचले, 24 मतांनी निवडून आला हा व्यक्ती. तुम्ही माझ्या भाच्याबद्दल कोणत्या बोलता मला माहित नाही. मला अनेक भाचे आहेत, यांना किती आहेत मला माहित नाही. परंतु त्या ठिकाणी ही जी मंडळी निवडून आलेत, आपल्या बाजूनी ज्यांनी काम केलंय, त्या ठिकाणी तुम्हाला 524 का 40 मतं आहेत. ही 700, 800 मतं मिळून निवडून आलेत. त्यावेळेसच तालुक्याने तुम्हाला तुमची पात्रता दाखवली होती, पण तरी सुद्धा तुमची हौस भागली नाही. तुम्ही लोकसभेच्या टायमाला पुन्हा त्या ठिकाणी लोकांना दम दिला की मतदान केलं पाहिजे. उमेदवार वेगळे, त्यांचा प्रचार, त्यांची कामं सोडायचं सोडून त्यांचेच पैसे घेऊन ते यांचं काम करायचं आणि यांचाच प्रचार केला. त्यावेळेस तरी फायदा झाला नाही. लोकसभेला 47,000 मताचे लीड खासदारांना मिळाले. यांना वाटलं की पुन्हा आपल्याला आता 5,000 कोटीचा विकास करू, गावोगावी फिरले, भूमिपूजन केली. 50 कोटीच्या कामाला 50 लोक पण नसायचे. आम्ही सगळ्या गोष्टीवर वाच ठेवून होतो. यांच्या पाठीमागे फिरणारे यांचे पदाधिकारी कोण, त्यांचे धंदे काय, कोण कसं, हे पण आम्हाला माहित होतं. तरी सुद्धा आम्ही त्या कालावधीमध्ये ज्या गोष्टीचे कामांच्या वर्क ऑर्डर नव्हत्या त्यांची सुद्धा भूमिपूजन केली. चाकण उपजिल्हा रुग्णालय वर्क ऑर्डर नाही, ठीक आहे, पालकमंत्री आले, आम्ही मान राखला, परंतु त्या ठिकाणी भूमिपूजन करण्याचा यांचा वर्क ऑर्डर शिवाय अधिकार नव्हता आचारसंहितेपूर्वी. परंतु यांनी दिशाभूल केली. काही कामाची तर फक्त प्रशासकीय मान्यता होत्या, टेंडर प्रक्रिया नव्हती, भूमिपूजन केली. यांना वाटलं की मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे घ्यायचे, पत्रकारांना मोठ्या मोठ्या जाहिराती दिल्या, मोठ्या मोठ्या बातम्या लागल्या. यांना वाटायचं विरोधी पक्षाची एकही बातमी ना, आपले तर पानं भरले, बातम्या चालल्या, आपलं खूप मोठं चाललंय, ते हवेत गेले. आम्ही पण पाहत होतो यांनी किती हवेत जातात. कारण जेवढा हवेत जाईन, जेवढा वर जाईन, तेवढा खाली यायला वेळ लागतो आणि जर सटकला तर आपटूनच पडतो. आणि तेच नेमकं त्यांचं गमक जे आम्हाला कळलं तसंच घडलं की हवेत गेले. यांनी शेवटपर्यंत 5,000 कोटीचा विकास दाखवायचं काम केलं. यांना वाटलं लोक आपले गडी आहेत. आणि मला एक कळतंय, तुम्ही पैशाचं गणित सांगता,
15 वर्ष आमदार असणाऱ्या माणसांनी जर 5,000 कोटीची कामं केली होती तर मग यांना पैसे निवडणुकीमध्ये पत्रकार सुद्धा या ठिकाणी तुम्ही आहात, तुम्ही पण मतदार होते, तुम्ही पण तुमच्या डोळ्यासमोर पाहिले पैशाचा महापूर त्या ठिकाणी पूर्णपणे प्रत्येक गावात लाखो रुपयाचा त्या ठिकाणी पडला. परंतु मतदार आम्हाला सांगत होते की पैसे घेऊ द्या, मतदान आम्ही तुम्हालाच करू, आणि नेमकं तसंच घडलं. मग एवढं तुम्ही काम केलं होतं, 15 वर्ष आमदार होते, तुम्ही अनेक लोकांची कामं केली म्हणता, परंतु तुम्हाला लोकांनी मतदान का दिलं नाही याचं आत्मपरीक्षण करण्याची त्यांची आज वेळ आहे. ते आत्मपरीक्षण करण्यापेक्षा तुम्ही सांगता की आता बाबाजी काळे तालुक्याचं वाटोळच झालं. अरे तुमचं वाटोळं लोकांनी केलंय, आता तुम्ही त्याचं आत्मपरीक्षण करा ना. मी या तालुक्याचं वाटोळं कधीच होऊ देणार नाही, मी या तालुक्याचं भलंच करीन. पण तुम्ही जर म्हणायला लागले की बाबाजी काळे तालुक्याचं वाटोळं करीन, तर तालुक्याचं न करता मी रिवर्स फिरन आणि सगळी आमची जी यंत्रणा आहे ती तुमच्या पाठीमागे लागल, तुमची प्रकरणं उकारण्याच्या मागे लागल. आत्ताच आम्ही आळंदीला होतो, सगळे पत्रकार बांधव ऐका. MIT कॉलेजवर यांचं हॉस्टेल आहे, त्या हॉस्टेलच्या त्या ठिकाणी वरचा मजला अख्खा अनधिकृत केला यांनी, शेड. तिथली लोकांना 2-2, 4-4 रूम त्यांच्या भाड्याने जात होत्या. ह्या महाशयांनी स्वतःचं हॉस्टेल तिथे केलं, अनधिकृत दुसऱ्यांची कामं दाखवतात. तुमचं अनधिकृत तिथे शोधायला कोण येणार? आम्ही त्याच्या मागे लागणार आहोत. तुम्ही तिथं नळाची कनेक्शन, आजूबाजूची 26 घरं आहेत, त्यांना पाणी नाहीये, आणि यांनी डायरेक्ट 16 इंची लाईन जी आहे आपली MGPची, त्या 16 इंची लाईन मधून अनधिकृत डायरेक्ट 4 इंची कनेक्शन त्यांच्या हॉस्टेलला घेतले. मग त्या लाईन मध्ये राहणारे रहिवासी नाही का? तुम्हाला ते रहिवासी डायरेक्ट असं बोलत होते की आमच्या या सगळ्या आळीतून यांना 10 मतं सुद्धा पडली नाही. तुम्ही लोकांशी नीट वागले नाही, तुम्ही स्वार्थ पाहिला. तुम्ही त्या ठिकाणी 2 लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळत होता त्या रूमच्या माध्यमातून, तो मिळून दिला नाही. हे ते एक छोटं उदाहरण आहे. तुमचं ऑफिस सुद्धा कुठे आहे आम्हाला माहिती आहे, तुमच्या ज्या शाळा झाल्यात त्या कुठे झाल्यात ते पण माहिती आहे. तुम्ही कशा कशा पद्धतीने तुमचं काय करताय हे पण आम्हाला माहिती आहे. तुम्ही जर अशा पद्धतीनं दुसऱ्याचं उकरून काढायला निघाले तर ही सगळी म्हणजे सर्वपक्षीय आम्ही सगळे एकत्र आहोत. प्रत्येकाने जर तुमच्या मागे एक एक प्रकरण काढून जर मागे लागले तर यांची पाळताबोळी थोडी होईल. परंतु आपण काय म्हणतो की आपल्याला या तालुक्याचा विकास करायचा आहे. मार्केट कमिटीच्या संदर्भात आता विजूभाऊ शिंदे भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. मार्केट कमिटीचे संचालक अशोकदादा राक्षे जोपर्यंत तुमच्या बरोबर होते त्यांचा दाखला काढू लागायला दादांबरोबर ते स्वतः होते. त्यावेळेचे सीसीटीव्ही फुटेज काढा, दादांबरोबर ते तहसील कार्यालयात दाखला काढून द्यायला होते. तुमच्या बरोबर होते तेव्हा दाखला बरोबर होता, तुम्हाला सोडलं दाखला लगेच खोटा निघाला. अरे कुणाला तरी हाताशी धरून काहीतरी करून, लोक एवढी दूधखोळी नाहीयेत. तुम्हाला त्या ठिकाणी सगळं कळतंय, आम्हाला पण सगळ्यांना कळतंय. तुम्हाला त्या ठिकाणी न्याय द्यायचं काम दादाला काल हायकोर्टाने त्या ठिकाणी केलेलं आहे, तरी सुद्धा तुम्हाला ते स्टे पण पचलं नाही. तुम्ही काल तुमच्या याच्यात येतात की तहसीलदारचा निर्णय काय होईल, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तहसीलदारांवर किती म्हणजे काय म्हणतो आपण प्रेशर नाही, तहसीलदारांवर किती विश्वास आहे. अरे सर्वसामान्य ज्या माणसाने तुमच्या निवडणुकीमध्ये 2 हात करून त्यांच्या 3 टर्म निवडणुकीला अशोकदादा आणि अशोकदादाची सगळी नातेवाईक, अशोकदादाची पोरांसहित सगळे तुमच्या समोर खांद्याला खांदा लावून राहिले, विसरले का तुम्ही? आणि भविष्यात तुम्हाला त्या गोष्टीचा प्रत्यय अशोकदादाचा मित्रपरिवार कुटुंबाकडून ते पाहायला मिळणार आहे. मी सांगण्याची वेगळी गरज नाही. परंतु आज पत्रकार बांधवांना ज्यावेळेस आम्ही 2015 ते 2022 या कालावधीमध्ये मार्केट कमिटीमध्ये होतो, आजही पण व्हेंटिलेटरचा घोटाळ्याचे डॉक्युमेंट तुमच्याकडे दिले, नावासहित दिले, चौकशीचा अहवाल दिला. तुमच्याकडे 3 कोटीचं कॉन्क्रीट 21% बिलो असताना ते टेंडर रद्द केलं, परत 21% आबोनी एका एजन्सीला दिलं. आम्ही निवडणुकीत जाहीर आरोप केले, पैसे गेले कुठं त्याचं उत्तर त्यांनी दिलं नाही. मग तुम्ही याच्यात ते पण लिहायला पाहिजे होतं की निवडणूक काळात तुमच्या किंवा त्याआधी मार्केट कमिटीचे तुमच्यावर आरोप झाले आणि ते केलं. आज मार्केट कमिटीचे काही संचालक म्हणतात की पोपटपंची करतात. पोपटपंची करतात म्हणजे संचालक सगळेच निवडून आलेत, सगळेच चांगल्या मताने आलेत, प्रत्येकाला अधिकार आहे. तुमच्याकडे तुमच्या विचाराचा आमदार होता म्हणून परवानग्या मिळाल्या असं नाही, परवानग्या ह्या सगळे मिळूनच मिळालेल्या आहेत. परंतु त्यांच्यामुळे मिळाल्या, त्यांच्यामुळे मार्केट कमिटी पुढे गेली.
परंतु त्यांनी केलेल्या सभापती आणि काही संचालक मंडळींनी त्यांच्याच संचालक मंडळी आमच्याबरोबर चौकशी समितीत होते. मग ते प्रकरण इथं डाकबंगल्यावर याच ठिकाणी बसून त्यांनी झाकायचा प्रयत्न केला. पत्रकारांना आजही माझं जाहीर आव्हान आहे, चाकणला काम चालू आहे, पूर्वी कॉन्क्रीट झाले, त्याची पण चौकशी आमच्या काळात आम्ही लावली होती. इंजिनियरला बोलवा, ते कॉन्क्रीटचा थिकनेस आता मोजा आणि बिल किती दिले बघा. मग त्यावेळेस गेले 15 वर्षापासून हे कारभार करतात ना, किती पैसे आतापर्यंत झाले असतील याची माहिती एकदा आता हे सगळे संचालक मंडळ त्यांना बोलावणार आहे. समोरासमोर यापूर्वी झालेल्या कामाचं समोरासमोर चौकशी तालुक्याच्या शेतकऱ्यांसमोर पत्रकारांसमोर करणार आहे. आणि त्यावेळेस कळत यांनी आतापर्यंत 12 इंचचं कॉन्क्रीट 9 इंच करायचं, 3 इंचचे पैसे कोणाच्या घरी गेले, जे परवानगी देतात त्यांच्या घरी. मग तुम्ही जर तुम्हाला या ठिकाणी असं चुकीचं बोलून हे करत असेल तर पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे, खरं आणि खोटं दोन्हीचा न्याय देण्याच्या भूमिकेनं आम्ही सर्वजण तुमच्याकडे पाहत आहोत. एकतर्फी बाजूनं निवडणूक कालावधीमध्ये आम्हाला काही गोष्टी कोणाला एकमेकाला बोलता येत नव्हत्या, आचारसंहितेचा भाग होता, आपण एकमेकाचे जवळचे आहोत म्हणून कधी आपण एकमेकाला दुखवलं नाही. परंतु आत्ताचा जो इथून पुढचा कालावधी आहे, मार्केट कमिटी असेल, शेतकऱ्यांची असेल आहे, मी आहे तर सर्वसामान्य जनतेसाठी मला काम करायचे. तुमच्या सगळ्यांच्या पारदर्शी बातम्यांची गरज आज इथून पुढे आम्हाला आहे. आम्ही जाणून बुजून कोणतं चुकीचं काम करणार नाही, कोणतं चुकीचं हे करणार नाही. परंतु आता भविष्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या निवडणुका येतीलच. या निवडणुका आल्याच्या नंतर ह्या बाबांना आताच भीती वाटली की आता आपण तर माझी झालोय, आपल्याकडे जेवढ्या गाड्या येतात त्या तशाच सरळ जाऊन बाबाजी काळ्यांच्या घराजवळ लागतात. मग तिथून फोन करायची, तर कोणची गाडी होती, इकडे कोणची होती. अनेकांचे फोन रेकॉर्डिंग आपल्याकडे आहेत. अहो ते तिकडे तुम्ही आता तिकडे जायला लागले, नाही आमचे काम होतं. आता कुणी पण सांगणार ना, त्यांना आता घाबरायला कुणी तयार नाहीये. निवडणूक खासदारकीच्या निवडणुकीतही घाबरत नव्हतं म्हणून मतदान नाही झालं. विधानसभेत पण अनेकांना फोन केले, नाही घाबरले. आता हे तर माझे झालेत, लोक मोकळी झाली, उलट आनंदी झाले. लोक एवढी आनंदी झाले की लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी सुद्धा आपण जेवतोय का म्हणजे जेवल्याचे सुद्धा भान राहत नाही, इतका आनंद लोकांचा पाहून मला आनंद होतो. हे सगळे सहकारी आज आम्ही रात्रंदिवस लोकांच्या संपर्कात आहे. फोन कोणाचेच बंद म्हणजे फोन सुद्धा घेता येत नाही, एवढं लोकांचं हे करतो. काल निवडून आलेल्या उमेदवाराच्या हातात हात द्यायला माणसं नाही येत. आता काही पत्रकार तुम्ही आता अनेक कार्यक्रमात होते, कुठेही गेल्याच्या नंतर गराडा पडतोय, कोण लगेच फोटो काढा येतोय, कोण काय करतोय, कोण कोणाचं काम सांगते. आम्ही सन्मानच घेत राहिलो नाही, पहिल्या दिवसापासून काम करतोय. मग ते लाईटचं असेल, पाण्याचं असेल, पाण्यासाठी 8 दिवस सातत्याने त्या ठिकाणी हे केलं. आज सकाळी पाणी सुटलं चासकामध्ये, उद्या आता भामासच्या नदीला पाणी सोडण्याचा प्रश्न आहे, उजव्या कांद्याला ते काम आम्ही करणार. ज्या ज्या ठिकाणी डिप्या नाही आहेत त्या ठिकाणी डीपी देण्याचं काम आमचं चालू आहे. कुठं मेंटेनन्सचं काम MSCB वाल्यांना सांगून काम चालू आहे. विकास कामाच्या संदर्भातून चर्चा चालू आहे. आढावा बैठकी आमच्या चालू आहेत. सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी काम करतोय. अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही सांगितलंय की 15-20 दिवस आम्ही तुमचा अंदाज पाहू. तुम्ही जर योग्य पद्धतीने कामकाज करताय, राजकीय हेतूनी किंवा एकतर्फी काम करताय किंवा काय याची आम्ही सगळी पाहणी करतोय. आमच्या जर सगळ्यांना मी आलं तर मी स्वतः एकटा काम करत नाही. मला रोज हे ज्यांनी मला निवडून दिलं किंवा खांद्याला खांदा लावून महाविकास आघाडीबरोबर सर्व पक्षांनी मदत केली, या प्रत्येकाला मी रोजचा खुलासा सांगतोय की असं केलं पाहिजे, या कार्यालयात आपल्याला असं झालं पाहिजे. सगळ्यांना बरोबर घेऊन मी काम करायचा प्रयत्न करतोय. त्यामुळं या ठिकाणी अधिकारी वर्गाला सुद्धा पहिल्याच दिवशी लगेच दमात घेणे, यांची भाषा वापरणे मला लगेच जमणार नाही. परंतु काम करून घेण्यासाठी मी सुरळीत भाषेत आलेखाप्रमाणे जर नाही ऐकले तर मी माझी भाषा यांच्यापेक्षाही वेगळी राहील, चढत्या भाषेत राहील. परंतु कधी तर काम झालं नाही तर. त्यामुळं आत्ताच्या सद्यस्थितीमध्ये काही अधिकाऱ्यांकडून एकतर्फी काम होताना दिसतंय, काहींकडून बरोबर होतंय, काही कॉमनली आल्याच्या नंतर ते बरोबर दिसतंय. परंतु आता मी 24 वर्ष प्रशासनाबरोबर आहे. मला प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नुसतं त्यांच्या शारीरिक हालचालीवर सुद्धा चेहरेपट्टीवर कळते की यांच्या मनात काय. 70% तर नक्की कळते, तेवढा मनकावडा नाही परंतु अनुभवाने मला कळते. त्यामुळं मी आता अजूनही अधिवेशन आता 16 ते 22-21 पर्यंत अधिवेशन आहे, तोपर्यंत मी बारीक सारीक गोष्टीचा अभ्यास करतोय, प्रशासकीय गोष्टीचा अभ्यास करतोय.
राज्य स्तरावरचे काही कायदे किंवा इतर नियमावलीचा अभ्यास करतोय. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून माझं काम एवढंच आहे की या तालुक्याला न्याय द्यायचं काम मला करायचे. परंतु आता यांनी काल मेळाव्यामध्ये सांगितलं की मी जरी पडलेलो असलो तरी कामात कुठेही कमी पडणार नाही. आणि मला दिलीप मोहिते म्हणतात, मी तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत कसा घडलोय. आतापर्यंत माझ्याकडे पद होतं म्हणून मला काही करता आलं नाही. पण पद असताना सुद्धा यांनी किती घडामोडी केल्या, किती आरोप स्वतः संजय राऊत साहेबांनी आरोप केला यांच्यावर खुनाचा, यांना उत्तर देता आलं नाही. यांच्याकडून काय काय घडामोडी काढल्यात हे तालुका पाहतोय. हे पदावर असताना सुद्धा यांनी अनेक उद्योग केलेत, पडद्यामागून केलेत. त्यांना वाटलं लोकांना दिसत नाही. परंतु ते उद्योग ज्या भागात केले त्या भागाने सुद्धा तुमच्यावर या ठिकाणी मेहरबानी दाखवली नाही. तुमच्या विरोधात गेला तो भाग. तुमचा भाग असून सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिथे लीड मिळालं. लोक त्यावेळेस मी 2014ला पाहिलं, 9ला पाहिलं, बाहेर पडत नव्हती त्यांच्या भागातली दहशतीखाली. परंतु आता शिरपिंपळगावमध्ये स्वतः सयाजी मोहिते यांनी आम्हाला खांद्यावर घेऊन आमची मिरवणूक काढली. म्हणजे किती लोक मोकळे झाले. सांगायचं तात्पर्य एवढंच की तुम्ही यापूर्वी काय केलं हे सगळ्यांना माहिती. तुम्हाला नारायण आप्पांनी कसं वाचवलं हे पण आम्हाला माहिती. तुमचे कुठले कुठले खटले कसे कसे मिटले हे माहिती. तुम्ही कुठं कुठं तुमचे नातेवाईक काय करतात, कोण प्लॉटिंग करते, कोण किती डोंगर कट करून प्लॉटिंग करते, तुम्ही कंपन्या केल्या ते डोंगर किती कट केले, त्याच्या रॉयल्ट्या तुमच्या खात्यावर सातबारा उतार्यावर लागल्या पण कमी कशा झाल्या, 1 रुपया न भरता, हे पण आम्हाला माहिती. तुमचे अनेक प्रकरणे आहेत. परंतु मी मागाशीच सांगितलं की तुमची प्रकरणं आम्हाला काढायला लावू नका. आम्हाला वाद घालायचे नाही. उलट तुमची सत्ता आहे, तुम्ही उलट चांगलं काम करा. तुम्ही नेत्यांशी तुमचा संपर्क ठेवा. परंतु मी काम करणारा माणूस आहे. मी जरी महाविकास आघाडीचा असलो वर महायुतीचं सरकार असलं तर इच्छा असेल तर मार्ग दिसतो. माझी इच्छा या तालुक्याचं काम करण्याची आहे. मला मार्ग नक्की मिळतील. जरी वरचे मंत्री, पालकमंत्री, इतर कुणी हो, माझा एक स्वभाव आहे की तालुक्याच्या हितासाठी, कामासाठी मी प्रत्येकाकडे जाणार आहे. माझं काम निश्चित होणार आहे. आणि त्यामुळं मला खात्री आहे की काम करून घेण्यासाठी मी नक्की पाठपुरावा करीन, संघर्ष करीन. संघर्ष करावाच लागणार नाही. माझ्या कलेकलेने मी जिल्हा परिषदला, जिल्हा नियोजनला असताना सुद्धा मी शिवसेनेचा होतो. वर पालकमंत्री भाजपचे होते, जिल्हा परिषदचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे होते. तरी मी कामात कुठेच कमी पडलो नाही. ज्या योजना आहेत त्या योजना तर सातत्यानं द्याव्या लागतात. बजेटची कामं आहेत, सीआरएफची आहेत, 25-15 आहे, आमदार निधी आहे, डोंगरी विकास आहे, इतर जे जे निधी आहे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना. फक्त अधिकचे निधी सत्ताधाऱ्यांच्या बरोबरचा मी जरी आमदार नसलो तरी अधिकचे निधी आणण्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करील. आणि त्यातून आमच्या पक्षानं सचिन भाऊ आयरांनी सन्मान देताना हे मग सांगितलं की आमचे निधी, संजय राऊत साहेबांचे, माझे आणि इतरही निधी तुमच्या खेड तालुक्याला आम्ही मिळवून देऊ. तुम्हाला कुठंच निधीत कमी पडू देणार नाही. आणि मग मला एक सांगायचंय की सगळ्या बाजूनी आज एखाद्याने सांगावं की आम्ही काम सांगितलंय आणि ते म्हटले की होणार नाही. कुणी कोणतंही काम सांगा, कोणतंही याचा अर्थ तुम्ही लगेच भीमाशंकरचं सह्याद्रीचं डोंगर काढून सपाट करा असं कोणी सांगणार नाही, मला माहिती. परंतु जी उर्वरित कामं आहेत, गरजेची कामं आहेत, मग ती कामं सांगा. ती काम करण्याचा प्रयत्न आपण नक्की करू. 1-2 वर्षांनी आमच्याकडून जर समजा सगळी कामं होतीलच, पण समजा नाही झाली तर तुम्ही आत्ता बोला ना. तुम्ही आत्ताच लगेच म्हणता यांच्याकडून कामं होणार नाही आणि मग ते असं होणार नाही. आणि मग यांच्या जवळची लोक निवडणूक काळात सुद्धा काही लोकांनी पॅकेज घेऊन यांची भाषणं केली. फॉर्म भरताना त्यांच्याबरोबर नव्हते, परंतु भाषणं करावे होते. भाषणं करायची तर तुम्ही तालुक्याच्या हिताने करा ना. उमेदवारावरच बोलले. आता तुमचे जर सातबारे किंवा सातबारे म्हणजे प्रॉपर्टीचे सातबारे नाही, तुमच्या कामकाजाचे जर सातबारे काढले तर तुम्ही कोणत्या संस्थेत काम करता, तुम्ही काय करता. आत्ता परवा एका इंग्लिश मीडियम मध्ये केवढा मोठा त्या मुलांना मारलं म्हणून सोशल मीडियाला फिरत होतं. तुम्ही काय करता हे सगळ्यांना माहिती. तुम्ही पण एमआयडीसीत काय करताय माहिती. आणि मग काल एक तालुक्याचा अध्यक्ष म्हटले की समोरचा उमेदवार लायकीचा नाहीये, म्हणजे चोऱ्या करायच्या आणि घर भरायचं. आता तुम्ही ग्रामपंचायतला असताना खोटी 7 नंबरची पुस्तकं छापली, सगळ्याला जग जाहीर आहे ना. तुमचं आलेलं एबी फॉर्म 2012ला तुम्हाला अजय चव्हाणांना द्यावा लागला का, तर तुम्हाला माहितीये खेडमध्ये ग्रामपंचायतमध्ये आपण चोऱ्याच केल्यात. आणि मग त्या चोरीचा शिक्का तेव्हापासून तुमच्या डोक्यात बसलाय. चोरी 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 दुसऱ्याला तुम्ही चोर म्हणताय.
पत्रकारांना पण माहिती आहे आणि सगळ्यांना सांगाय की बाबा मी आता कुठं चोरी करून काय कमवलंय एवढं सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं तो विषय मी म्हणजे क्षुल्लक समजत नाही, परंतु अशा चोर माणसांनी दुसऱ्याला चोर म्हणणं कितपत योग्य आहे. स्वतःनी प्रत्येकाने आपली पात्रता ओळखावी मग दुसऱ्यावर टीका करावी. ते पत्रावरचे तालुका अध्यक्ष आहेत. मी 3.5 लोकातून निवडून आलेलो लोकप्रतिनिधी आहे. आपल्याला भान पाहिजे की आपण आता कोणावर बोलतोय. बाबाजी काळे तुमचे मित्र होते काही वेळ, फक्त मित्र होते. तर मित्राची जर तुम्ही अवहेलना करत असेल तर तुम्हाला भविष्य काळामध्ये तुमचे पण काय धंदे चालले, तुम्ही काय करताय हे पण मग भविष्यात आम्हाला शोधावं लागेल. मला या ठिकाणी धमकी द्यायची नाही, परंतु काल माजी आमदारांनी सपशेल तालुक्यातील सगळ्यांना धमकी दिली. मला दिलीप मोहिते म्हणतात यापुढं कुणालाही काय अडचण आली तर साम दाम दंड सगळं वापरायचा प्रयत्न मी करेल. आतापर्यंत पद होतं म्हणून मला ते करता आलं नाही. यापूर्वीचा माझा इतिहास पहा, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. तुमचा साम दाम दंड, दाम तुमच्याकडे आहे, साम दाम दंड आहे का नाही हे सगळ्यांना माहिती आहे तुमच्याकडे काय आहे काय नाही ते. त्याच्यामुळे तुम्ही दमदाटीची भाषा करू नका. तुम्हाला दम द्यायचा आहे तर विद्यमान आमदार तुमच्या विरुद्ध निवडून आलेल्या बाबाजी काळे 52,000 मतांनी लोकांनी निवडून दिल्या. मला दम द्यायला या कार्यकर्त्यांना दमाची भाषा करू नका. त्या दमातून त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना एवढाच विश्वास द्यायचा आहे का मी संपलेलो नाहीये, माझ्यात अजून भरपूर दमक आहे, तुम्ही बाजूला जाऊ नका. आणि मग बाजूला जाऊ नका म्हणलं आमच्याकडे सत्कार करायला आलेल्या लोकांना फोन करतात का तिकडे गेले, का ओवाळायला गेले, का हार घातला. मग तुमचं एवढी कुमकवत बुद्धी का? तुमच्या त्या धमकीचा कुणी त्या ठिकाणी आता विचार करणार नाही. तालुक्यातील जनता सुज्ञ आहे. तुम्हाला मान राखून आता तुम्ही रिटायर झालेला आहात. 2014ला तरी तुम्हाला होप स्वतः 19ला निवडून येऊ, तुम्ही आले 19ला निवडून, परंतु आता 2024ला पडले. आता तुम्हाला 29 काय पुढे काय तुम्हाला परमेश्वराने उदंड आयुष्य देऊ, परंतु निवडून येण्याच्या आता आशा तुमच्या मावळल्यात. 5-10 हजारांनी समजा पडले असतील ठीक आहे, 52,000ची भर काढणं आता सोपं नाहीये. आणि 52,000बरोबर आता काही लोकांनी काल शंका व्यक्त केल्या. आता आपले महाविकास आघाडी म्हणते ईव्हीएमचा घोटाळा, तेच म्हणतात खेडला ईव्हीएमचा घोटाळा केला आम्हाला मंत्रीपद द्यायचं नाही म्हणून. आता ईव्हीएमचा म्हणजे यांच्या बोलण्यात बोल एकमेकाच्या नाहीयेत. सांगायचं तात्पर्य एवढंच की आम्ही सगळी मंडळी काम करणारे आहोत. मार्केट कमिटीमध्ये परिवर्तन घडलं, कसं घडलं सगळ्यांना माहिती आहे. यांची लोक इकडे का आली हे पण माहिती आहे. त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून चांगला काम शेतकऱ्यांसाठी करायचं म्हणून अन्यायाची वाचा फोडायची म्हणून सयाजी शेठ असतील, महेंद्र शेठ असतील, दादा इकडे आले. परिवर्तन घडलं. विजू शेठ, सोमवंशीताई सभापती उपसभापती झाल्यात. भविष्यात त्यांनी सगळ्यांना संधी देण्याचा शब्द दिलाय. यांना आता एकच दिसतंय एवढा पराभव होऊन एकटं त्या दादाच्या मागे बिचारीच्या लागून काय उपयोग आहे का? ते गेले त्यांचा दाखला रद्द करायला. उद्या दादाचं पद तर भविष्यात रद्द होणारच नाही. परंतु तुम्ही एक लक्षात घ्या, तुमच्याकडे 8 राहिले, तुम्ही फक्त एकटेच राहाल. बाकीचे सुद्धा येत्या काही दिवसात आम्ही आमच्या बरोबर आम्ही एवढी ताकद आमच्यात आहे, एवढंच आम्हाला त्या ठिकाणी सांगायचं. तुम्ही असे भ्रमात जाल का तुमच्या शेजारी बसलेले तुमचे, परंतु आता सत्ता तुमची तालुक्यापुरती तरी नाहीये. त्यामुळे तुमच्या बरोबर मार्केटमध्ये नाहीये. त्यामुळे तुमच्या बरोबर असलेले सुद्धा या ठिकाणी आमच्या बरोबर येण्याच्या विचारात राहतील. आहेत किंवा नाही हे मी आज सांगणार नाही. त्यामुळं तुम्ही एकटे फिरायला लागायला नको. आहेत ते निदान त्यांना घेऊन व्यवस्थित फिरा. आणि तुम्ही त्या ठिकाणी आता कोणत्याच गोष्टी चिंता करू नका. आता बाबाजी काळे काम करीन का राहील का लोकांचं मी सक्षम आहे. मी स्वतः त्या ठिकाणी अनुभवी आहे. हे तालुक्याला माहिती आहे. माझ्यातले सगळ्या गोष्टी त्या पाहिलेल्या आहेत. म्हणूनच लोकांनी एवढा विश्वास ठेवलाय ना. तुमच्यात जर तेवढी धमक होती तर तुमच्यात ते मतदान तुम्ही निवडून आले असते तर माझ्यासारखा कार्यकर्ता म्हटला असता यांची ताकद आहे अमुक. परंतु आज तुमची ताकद तालुक्याने दाखवून दिली. त्यामुळे तुम्ही एक चांगला विचार करा. उगाच आमच्या नादाला लागू नका, धमक्या देऊ नका. तुमच्या धमक्यांमुळं तुम्ही स्वतःच पडलेले आहेत, त्याचा विचार करा पहिलं. एवढंच आज या ठिकाणी नमूद करत असताना आज जास्तीचं बोललो, परंतु स्पष्टीकरण देणं गरजेचं होतं. तालुका हा आपला खूप मोठा आहे. तालुक्याची कामं नक्कीच मी सहकाऱ्यांना बरोबर घेऊन करणार आहे. सगळ्या योजना तालुक्यात आणणार आहे. पाण्यासाठी, लाईटसाठी, पोलीस स्टेशनचं काम असेल, तहसीलदार, प्रांत ऑफिस
किंवा कोणतंही जरी विकासाचे काम असेल, मी या ठिकाणी त्या लोकांचं काम बाकी ठेवणार नाही. सर्वांना विचारात घेऊन ते कामं प्रत्येकाची करून देणार आहे आणि त्यामुळं कुणीही शंका घेऊ नये, यांच्या या दमदाटीवर विश्वास ठेवू नये आणि येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदामध्ये पुन्हा आम्ही सगळेजण एकत्र येऊन यांना असं वाटत असेल की आम्ही लय पुढं काहीतरी गाजू त्या निवडणुका, परंतु तुम्ही जर असेच बरळत राहिले तर ते बिचारे तुमच्यावर जे उभं राहायला इच्छुक आहेत ती सगळी आमच्या संपर्कात येतात का आणि आम्ही एक या सगळ्यांचा विचार करून तुम्हाला उमेदवार पण भविष्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा नगर परिषदेला मिळणार नाही. कमीत कमी 2-3 महिने चांगले राहा, उमेदवार तरी तुम्हाला मिळतील.